गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आपण 11वा अध्याय पाहतोय आणि 11व्या अध्यायाच्या कालपर्यंत आपल्या 50 ओव्या झालेल्या आहेत. आणि प्रदोष व्रताच्या प्रभावामुळे बाळ जन्माला आलं. शिवाची उपासना अगदी मनोभावे केली, त्याचं फळस्वरूप म्हणून बाळ जन्माला आलं. पण बाळ काही बोलत नाही. यामुळे परत चिंता लागलेली आहे. तर या सगळ्या 50व्या ओवीपर्यंत आपण ते पाहिलं. आता आपण त्याच्या पुढे पाहणार आहोत. तर ते बोलतच नाही आणि काय करायचं हा सगळा प्रश्न होता. त्यात चिंता लागलेली आहे आणि त्याच्यामुळे आई वडिलांची जी चिंता आहे त्याच्यामुळे मनामध्ये असा विचार करता, ईश्वरे तरी दिधला वरू, शंकराने जर वर दिला, सुलक्षण झाला कुमारू, म्हणजे सुलक्षण असा पुत्र जन्माला आला, न बोले आता काय करू, आता बोलतच नाही आहे, मुका आहे, तर काय करू, म्हणून चिंती शिवासी. म्हणून जी शिवाचं चिंतन करतात. एकची बाळ आमचे कुशी, आमच्या कुशीमध्ये म्हणजे किंवा आम्हाला एकच बाळ आहे, एकुलता एक, आणि कन देखो स्वप्नी, आणि परत काही होईल का माहिती नाही. वेष्टिलो होतो आम्ही आशेसी, आम्ही आशेच्या आचेने वेष्टिलो होतो, म्हणजे आम्ही आशा फार ठेवली होती. आमुते रक्षिल म्हणून या, आमचं रक्षण करेल म्हातारपणा, म्हणून आम्ही खूप आशेने त्या बाळाकडे पाहतोय. पण बाळ असं जन्माला आलं, अजून बोलत नाही. नवेच माझी मनीची आस, अपुत्र झाला निर्वाण वेश, काय देत महेश, काय वर देत महेश, शनी प्रदोष पूजिता म्या. म्हणजे असा बाळ जन्माला आला म्हणते की काय शनी प्रदोष पूजून फळ मिळालं, असं बाळ जन्माला आलं. तर असून नसल्यासारखा ज्याला म्हणू, असं बाळ जन्माला आलं. ऐसे नाना परी ते देख, जननी करी महादुःख, जवळी येऊन बाळक संबोखित मातेसी. आणि त्यावेळेला होतं असं की ते अशा पद्धतीने ती दुःख करते. आणि त्यावेळेला ते बाळ म्हणजे नृसिंह सरस्वती महाराज हे तिच्या जवळ येतात आणि आईला सांगतात म्हणजे खुणेने, संबोखित मातेसी. घरात जाऊन त्यावेळेला तो घरामध्ये गेला, घेऊन आणि लोखंड सबळा, आणि हे लोखंड घेऊन येतोय. हाती धरताची निर्मळा, झाले सुवर्ण बावन कशी. आणि त्याने हातामध्ये धरल्याबरोबर, त्या हाताचा स्पर्श त्या लोहास झाल्याबरोबर, त्या लोखंडात झाल्याबरोबर त्याचं सोनं झालं. 52 कशी म्हणजे अगदी खरं सोनं झालं. आणून देत असे मातेसी, आणि ते आईला आणून दिलं त्यांनी. विस्मय करी बहु असी, आश्चर्य करायला लागली. बोला उनिया पतीसी, दावी ती झाली ते वेळा. आणि आपल्या पतीला म्हणजे ते माधव नावाच्या पतीला तिने बोलवलं आणि त्याला दाखवलं, हे बघा म्हणे काय झालं ते. अमृत दृष्टी पाहता, लोह सुवर्ण होय तत्वता, विश्वासुनी म्हणती हा सर्वथा, होईल पुरुष कारणिक. आणि अगदी प्रेमानं ते पाहिलं अगदी, आणि ते बघितलं की लोखंडाचं सोनं होत आहे. आणि आता त्याला खात्री झाली की हा अवतारी पुरुष आहे. मग पुत्रा ते आलंकनी, आणि मग त्या मुलाला त्यांनी जवळ घेतलं, मिठी मारली. विनिविता ती जनकजननी, आई वडील त्याला विनंती करू लागले, तू तारक बा शिरोमणी, कारणिक पुरुष कुळदीपक, तू आमचं तारण करणार आहेस आणि तू कुळदीपक आहेस, तू अवतारी आहेस. तुझ्याने सर्व सौख्य लाभलो, आणि तुझ्यामुळे मी सर्व प्रकारची सुख लाभलो. मुका झाल म्हणून निर्बुजलो, आणि तुला मी मुका म्हणून घाबरलो की अरे बापरे मुका आहे तर पुढं कसं होणार वगैरे. पण हे तुझ्यामध्ये सामर्थ्य असं आहे. अज्ञान आवरणे वेष्टलो, आणि अज्ञानानं माझ्या मनामध्ये हे सगळं झालं. जनी मुका म्हणती तुझं, की तुला लोक मुका म्हणतील म्हणून मला चिंता लागली. आमचे मनीची वासना तुवा पुरवावी नंदना. हे बाळा,
आमच्या मनामधली वासना इच्छा ती पुरव. तुझे बोबडे शब्द आपणा ऐकावे वाटे पुत्र राया. अरे तुझे बोबडे बोल ऐकावेसे वाटतायत. हास्यवदने तय वेळा, आणि त्या वेळेला हसून दावी यज्ञोपवित गळा. आणि यज्ञोपवित म्हणजे हे जानवं ते तो दाखवतो खुणेने की हे जानवं. आणि कटी बांधावी मोंजी मेखळा, आणि मेखला जी आहे कमरेला मुंजीच्या वेळेला मेखला बांधली जाते आणि एक धागा असतो आणि वगैरे. आता तर काय मृगाजीन म्हणजे मृगाचं म्हणजे हरणाचं कातडं वगैरे काही मिळत नाही. मग त्यावेळेला आता माझी मोंज झाली त्यावेळेला एवढूसं एक तुकडा फक्त कुठेतरी मिळालेला तो आणला होता. आणि लिहिण्यासाठी साळींदराचे जे एक पीस असतं म्हणजे काटा असतो तो आणला होता. तर असं सगळं मला आठवतं मी माझी जेव्हा मुंज झाली तेव्हा. यज्ञोपवित गळा, कटी बांधावी मोंजी मेखळा, खूण दाखवी मातेसी. आईला हे सगळं खूण सांगत होता. संज्ञा करुनी मातेसी, म्हणजे खूण करून संज्ञा करुनी सांगेसी, बाळ दाखवी संतोषी. अगदी समाधानाने आणि आनंदाने दाखवतो की हे असं आहे. मोंजी बांधता आपण अशी येईल म्हणे बोल सकळ. की माझी मोंज झाली, उपनयन संस्कार झाला की मी बोलू लागेल. माता पिता संतोषती, आई वडिलांना समाधान होतं, आनंदित होतात. विद्वान ज्योतिष पाचारिती, आणि एक विद्वान ज्योतिषी म्हणजे ज्योतिषशास्त्रामध्ये निष्णात असलेले विद्वान असं न बोलवलं जातं. व्रतबंध मुहूर्त पाहती, आणि मुंजीचा म्हणजे उपनयन संस्काराचा मुहूर्त पाहतात. सर्व आयती करते झाले, आणि ते पाहून आयती म्हणजे तयारी करून तयारी करते झाले. केली सामग्री बहुतांपरी, बरेच प्रकारची सामग्री लागणारे ती तयार केली. रत्नखचित अलंकारी, अलंकार तयार केले रत्नखचित. मायामोहे प्रीती करी समारंभ करतात, आणि अगदी प्रेमाने मायेने अद्भुत असं समारंभ करतात. चतुर्वेदी ब्राह्मण येती, चारी वेदाचे ब्राह्मणांना बोलवलं जातं. शाखा परतवे वेद पडती, म्हणजे ऋग्वेदी ब्राह्मण असेल तर ऋग्वेदातले मंत्र म्हणायला लागले, यजुर्वेदी असतील तर यजुर्वेदातले ऋचा म्हणायला लागले. अशा पद्धतीने चारी वेद पडती. इष्ट सोयरे दाईज गोती, आणि इष्ट सोयरे आणि नातेवाईक हे सर्व. गोती म्हणजे गोत्रातील. गोत हा शब्द ना गण गोत, हा गोत हा शब्द आला तो मूळच्या संस्कृतल्या मधल्या गोत्र हा शब्दातून आला. आपण म्हणजे एका गोत्राचे आहेत, एका गोत्र समजा एखाद्याचं वसिष्ठ गोत्र आहे, एखाद्याचं कश्यप गोत्र आहे, तर तेवढं ते सगळे जे आहेत त्याला तर गणगोत असं म्हणतात. गण म्हणजे लोक, एकाच गोत्राची ती सगळी जी लोक आहेत त्यांना गणगोत असं म्हटलं जातं. म्हणजे आपण त्याचा नातेवाईक या अर्थाने वापरतो, पण आप्त म्हणजे कोणतं नातेवाईक, आणि गणगोत म्हणजे एकाच गोत्रामधले तुमचे जे असतील त्याला गण म्हणजे लोक, आणि गोत म्हणजे गोत्र असं म्हटलं जातं. इष्ट सोयरे दाईज गोती समजता आले तया भवना, आणि त्याच्या घरी ते सर्व जमा झाले. आले नाना परीचे शृंगार, सभा उभारिले मंडप अपार, आनंद करीत असे द्विजवर, अपार द्रव्य वेचता होय. एकुलता एक मुलगा आहे, आणि नाना प्रकाराने सजवलेले असे म्हणजे सजवलेलं आहे, घर सजवलेलं आहे, मंडप उभारलेले आहेत. आणि आनंद आहे, मुलाची मुंज होते म्हणून आनंद करीत असे द्विजवर, अपार द्रव्य वेचता होय, आणि अपार धन त्याने खर्च केलेला आहे. नगर लोक विस्मय करते, नगरातील लोक, गावातील लोक ही विस्मय करतात, आश्चर्य करतात की मुक्या पुत्रासी एवढी आहे ती. अरे मुलगा तर मुका आहे, तो जाणार काय आणि जाऊन शिकणार काय, हा पण भाग आहे. कारण पूर्वी काय असं लिहून असं नव्हतं ना, प्रत्येकाकडे टेक्स्टबुक वगैरे असं काही प्रकार नाही. मौखिकपणे विद्या शिकवली जायची. ते बोलणार, गुरु बोलणार, तुम्ही म्हणणार, तुम्ही गुरु बोलणार, ते म्हणणार, आणि पाठांतर करणार, असं सगळं मौखिक सगळा प्रकार होता. आणि बाळ तर मुक आहे, तर मुक आहे तर मग कसं काय करणार. परत असं आहे की गायत्री मंत्राची दीक्षा द्यावी लागते.
त्यामुळे गायत्री मंत्र दिल्यानंतर तो गायत्री मंत्र गुरुच्या पाठोपाठ त्यांनी बोलायचा असतो. तो कसा बोलणार हा सगळा प्रश्न होता. त्यामुळे सगळे लोक आश्चर्य करतात की मुख्या पुत्राशी एवढी आहे ती एवढी तयारी, द्विजा लागे अशी भ्रांती. अरे तो भ्रमिष्ठ झाला की काय, माधवाला ते म्हणतात की म्हणजे की अरे हा भ्रमिष्ठ झाला की काय याचा बाप. द्रव्य वेची वृथा आपलं द्रव्य उगाचच खर्च करतोय. इतके वेचुनी पुत्रासी व्रतबंध करील परियसी. म्हणजे एवढं करून चला व्रतबंध करतील, त्याचा उपनयन संस्कार करतील, हां व्रतबंध करतील परियसी. गायत्री केवी उपदेशी. अरे गायत्रीची दीक्षा दिल्यावर गायत्री केवी उपदेशी, त्याला उपदेश कसा करणार आणि तो कसा काय बोलणार. करील उपचार कवणे परी. आणि हे सगळं कसं काय होणार. एक म्हणती हो का भलते, हो म्हणे असू द्या ना. एक म्हणती हो का भलते. अरे काही असू द्या ना, तो मुलगा बोलेल का नाही बोलेल, शिकेल का नाही शिकेल वगैरे. मिष्टान्न स्वेच्छा आम्हा मिळते. अरे आम्हाला गोडधोड खायला मिळेल ना तिकडे. देकार देईल हिरण्य वस्त्रे. आणि दान, देकार म्हणजे दान देणारा म्हणजे त्याचे वडील. देकार देईल हिरण्य वस्त्रे म्हणजे वस्त्र देतील. काही अलंकार आपल्याकडे लग्नामध्ये तर डबे देतात, साड्या आणि डबे देतात. वस्त्र म्हणून साडी दिली जाते आणि काहीतरी डबे आणि काहीतरी लग्नामध्ये जसं दिलं जातं तसं त्यावेळेला ते देणार तर वस्त्र देणार आहेत. काही सोनं वगैरे देतील. तर चाड नाही त्याच्या मंत्रा. अरे त्याला मंत्रदीक्षा मिळो की न मिळो, तो बोलो की न बोलो, आपल्याला चांगलं जेवायला मिळणार आहे आणि आपल्याला काहीतरी आजच्या भाषेत बोलायचं भेट मिळेल, गिफ्ट मिळेल. ताट म्हणजे अलंकार मिळतील किंवा वस्त्र मिळतील. हां चाड नाही त्याच्या मंत्रा. आपल्याला बाकीचं काही येऊन पडलं नाही. हां असं म्हण. ऐसे नाना परी लोक. अशा प्रकारे वेगवेगळे लोक वेगवेगळे विचार करते अनेक. जशी ज्याची बुद्धी जसा संस्कार तसे ते बोलतात. माता पित्यास अत्यंत सुख. पण आई वडिलांना मात्र ते आनंदी आहेत आणि त्या आनंदाने ते सुखी आहेत. देवक करिताती. आणि आदल्या दिवशी जी देवकांची प्राणप्रतिष्ठा होते, पूजा होते, देवक स्थापन केले जातात. ते चौलकर्म ये रे दिवशी. आणि चौलकर्म केलं जातं. हां भोजन चौलमणीसी. आणि भोजन चौलमणीच्या म्हणजे आपण त्याला बटू भोजन आमच्यामध्ये असतं. म्हणजे ज्याची मुंज असते त्याच्यासोबत त्याची आई असते आणि आई काय करते तर त्या बटूंना म्हणजे जे काही बटू असतात त्या बटूंना ते जेवायला बसवतात आणि त्याच्यामध्ये जो मुंज ज्याची आहे त्यालाही बसवतात आणि ते त्याच्यासवे हे करतात बसतात आणि त्याची जी आई असते ती त्याला अन्न भरवते. भोजन चौलमणीसी पुनरपी अभ्यंग करून हर्षी. हां यज्ञोपवीत धारण केले. हे सगळे विधी त्यांनी मोंजीचे केले. मंत्रपूर्वक यज्ञोपवीत. आणि मंत्रा उच्चारामध्ये यज्ञोपवीत म्हणजे जानवं हां धारण करविती समजतं आणि ते सगळे यज्ञोपवीत त्याला धारण करायला देतात. सहभोजन करावे या गृहांत. आणि सहभोजन करण्यासाठी म्हणजे सगळ्यांना जेवणासाठी गृहांत घेऊन गेली माता. आई त्याच्याकडे गेली त्या बाळाला म्हणजे नृसिंह सरस्वती महाराजांना नृसिंह सरस्वती महाराजांना सर्वांसोबत ती घेऊन गेली. भोजन करी माते सवे. आणि आईसोबत तो जेवू लागला. निरोप घेत एका भावे. मोंजी बंधन कसे करावे म्हणून आला पित्याजवळी. आणि नंतर आता मोंजी बंधन वगैरे कसं करायचं वगैरे ह्याच्यासाठी तो करण्यासाठी वडिलांजवळ आला. विधियुक्त मार्गे मोंजी देखा. आणि विधियुक्त रीतीने मोंजी बंधन झालं. बंधन केले त्या बाळका, ते बांधलं. सुमुहूर्त आला तत्कालिका. आणि एका सुमुहूर्तावर एकत्रित म्हणजे सुमुहूर्त आला ज्या वेळेला तत्कालिक मंत्र उपदेश करता झाला. एका शुभ वेळेवर शुभ मुहूर्तावर त्याला मंत्रदीक्षा गायत्रीची असेल किंवा काही मंत्रदीक्षा त्याला दिली गेली. गायत्री मंत्र अनुक्रमेसी. गायत्री मंत्राची
गायत्री मंत्र अनुक्रमेसी. अनुक्रमाने म्हणजे आधी तुम्ही गुरु सांगणार, मग त्यांनी बोलायचं असं वगैरे. गायत्री मंत्र अनुक्रमेसी उपदेश देता परियसी. आणि ज्या वेळेला त्या गुरूंनी मंत्र म्हणजे गायत्री मंत्राची दीक्षा उजव्या कानामध्ये दिली जाते, ती दिली आणि मग ते बोलायला सांगतात, ते असं म्हणतात, म्हणजे मला बोलले होते ते गुरु असं म्हणतात की मी बोलतोय तसं माझ्यापैकी बोल. मग त्यावेळेला मग ते गायत्री मंत्र म्हणतात. मग गायत्री मंत्र कसं म्हणतात की हळूहळू म्हणतात ते, की बोल एवढं म्हण, मग आपण तेवढं बोलायचं, नंतर परत एवढं बोल, असं करत ते करतात. नंतर ते पाठांतर करून घेतात. हां, गायत्री मंत्र अनुक्रमेसी उपदेश देता परियसी बाळ उच्चारी मनोमानसी. आणि नंतर बाळ ते मनातल्या मनात म्हणतो. गुरु आता मनाला सांगतात तर बोलता येत नाही, तर मनातल्या मनात तो बोलतो. व्यक्त न बोले कवणापुढे, मोठ्याने काही बोलू शकत नाही कवणापुढे. गायत्री मंत्र कुमारासी होता. ही मंत्र त्याला दिल्यावर भिक्षा घेऊन आली माता. आणि गायत्री मंत्राची दीक्षा दिल्यानंतर पुढे त्याची आई आली. हां, खरं भिक्षा दिली जाते आणि ती भिक्षा घेऊन तो बटू अशी झोळी असते, त्या झोळीमध्ये ती भिक्षा आई वाढते. आईला आपण म्हणायचं असतं की भवते भिक्षा अंदेही असं म्हणायचं. त्यावेळेला रोशनीला आठवत असेल, रोशनी होती माझ्या मुंजेमध्ये, इथे बसली आहे, तर ती भिक्षा अशी आपण झोळी पसरायची आणि म्हणायचं की माते भवते भिक्षा अंदेही असं म्हटल्यानंतर मग ती आई भिक्षा वाढणार वगैरे. कारण बाळ नंतर घरातून निघून जातो कशाला, वेद पठण किंवा ज्ञान मिळवण्यासाठी गुरुगृही जातो. तर त्यामुळे तो हे आहे, हल्ली सगळं हॉलवरच होतं, हॉलच्या हॉलमध्येच फिरवतं. तर बाळ उच्चारी मनोमानसी व्यक्त न बोले पवना पुढे. गायत्री मंत्र कुमारासी होता. भिक्षा घेऊन आली माता. वस्त्रे आभरणे रत्न खचिता. म्हणजे काही वस्त्र दिली त्याला, काही अलंकार दिले. देती झाले तयावेळी त्या आईने त्याच्या झोळीमध्ये ते घातली. पहिली भिक्षा घेऊन करी आशीर्वचन देती नारी. त्याला आशीर्वाद द्यायला लागले सभाषण. बाळ ऋग्वेद म्हणून उच्चारी आचार धर्मे वर्तत असे. आणि बाळ ऋग्वेदातल्या ऋचा म्हणायला लागला, ऋग्वेद उच्चारू लागला. पहिली भिक्षा येणे परी देती झाली प्रीती करी. पहिली भिक्षा दिली, झोळीमध्ये घातली. अग्निमिळे म्हणून उच्चारी ब्रह्मचारी तयेवेळी. अग्निमिळे ही जी ऋचा आहे ती पहिली, जिची त्या ऋचेची सुरुवात अग्निमिळ्यापासून होते. ती पहिली ऋचा जी आहे ती ऋग्वेदातली त्यांनी बोलायला सुरुवात केली. ब्रह्मचारी तयेवेळी. दुसरी भिक्षा देत माता, किंवा आईने दुसरी मूठ असे तांदूळ त्याच्यामध्ये घातले त्याच्या झोळीमध्ये, म्हणजे भिक्षा धान्य घातलं. त्यावेळेला उच्चार केला यजुर्वेद. यजुर्वेद ईशेत्वा, ईशेत्वापासून जी सुरुवात होते ऋचा, तिथे उच्चार केला आणि नंतर ते वेद म्हणायला लागले. हां, लोक समस्त तटस्था, सगळे तटस्थपणे लोक पाहू लागले. माथा तुकवती तयवेळी. आणि लोक म्हणजे अगदी आदराने नमन करू लागले. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की जे आले होते की मूर्खा म्हणजे काय की बोलत नाही आणि मुख्या पुत्राशी मोंजी बंधन करतात, त्याचं व्रतबंध करतात असे म्हणालेले. आपल्याला काय जेवायला मिळालं तर ठीक आहे, तो काही आपल्याला अलंकार वस्त्र देते ती तरी मिळतील, आपल्याला एक वेळचं जेवण तर सुटेल, अशी लोक असतातच. ती त्या काळातही होती. आणि ते सगळे आता शेवटी मान खाली घालून राहिले. माथा तुकवती त्यावेळी. तिसरी भिक्षा देत माथा. तिसरी भिक्षा ज्या वेळेला आईने घातली तिच्या झोळीमध्ये, होय सामवेद पडता. आणि सामवेदाचं गायन करू लागले. अग्न आया ही गायन करिता, म्हणजे अग्न आयादी ही ऋची आहे ते गायन करता. वेद तीन म्हणत असते, तिन्ही वेदांचा उच्चार त्यांनी केला. सभा समस्त विस्मय करी. म्हणजे जी जमलेली सगळी लोक आहेत मान्यवर, ते सगळे आश्चर्य करू लागले. पिता हर्ष निर्भरी. आणि वडिलांना अपार आनंद झालेला आहे. मुका बोले वेदचारी. आणि ज्याने आपण 7 वर्षापर्यंत कधी शब्द ऐकले नाही ओंकाराशिवाय, आज बाळ एवढं छानपैकी 4 वेद बोलतोय. हां, म्हणती होईल कारण का साक्षात अवतारी असं
बाळ आपलं आहे, याते म्हणू नये नर, याला कोणी नर म्हणू नये की सामान्य माणूस म्हणू नये. होईल देवाचा अवतार, साक्षात देवाचा अवतार आहे, म्हणून करी नमस्कार जगद्गुरुसी ते समयी. आणि त्यावेळेला जगद्गुरु श्री नृसिंह सरस्वती महाराज यांना ते वंदन करतात. इतक्यावरी तो बाळक, आणि त्यावर मातेसी म्हणत असे एक, आईला म्हणतो. काय म्हणतोय तो? तुवा उपदेश केला एक, भिक्षा माग म्हणून. तुम्हाला म्हणालीस ना की भिक्षा माग, नवेच बोल तुझ्या मिथ्या. हां, तुझा काय म्हणाली ती की बाळाला म्हणाली की आता तू भिक्षा माग म्हणजे मी वाढेल असं ना. तर त्यावेळेला तू म्हणाले भिक्षा माग ना, तर आता भिक्षा मागूनच मी हे करणार आहे संन्याशी. तू बोलली की नाही, तुझा शब्द कधी खोटा होणार नाही. बघा शब्दामध्ये गेलं की तू म्हणाली आता भिक्षा माग, तर मी आता भिक्षाच मागणार आहे. हां, त्यावेळेला नवेचे बोल तुझा मिथ्या, निरोप द्यावा आम्हा त्वरित. आता तुम्हाला त्वरित निरोप दे. निर्धार झाला माझ्या चित्ता, माझ्या मनाला निर्धार झालेला आहे, निश्चय केलेला आहे. जाऊ तीर्थ आचरावया, आता तीर्थाटनासाठी जाईल. आम्हा आचार ब्रह्मचारी, आमचं आचरण ब्रह्मचार्याचं आचरण आहे. भिक्षा करावी घरोघरी, घरोघरी भिक्षा मागावी. वेदाभ्यास मनोहरी करणे असे प्रियसा, हा आमचा काय आहे आचार आहे. ब्रह्मचार्यांचा आचार काय आहे? वेदाचं पठण करणं, वेदाचं चिंतन करणं, वेदांचं मनन करणं, भिक्षा मागणं, या पद्धतीने आणि ब्रह्मचार्य पालन करणं. ऐकून पुत्राचे वचन, आई म्हणजे मुलाचं वाक्य करून, दुःखे दाटली अतिगहन, आणि तिला अतिशय दुःख झाले. उदक भरली अडती नयन, असं डोळ्यामध्ये भरपूर पाणी आलं पण ते डोळ्यामध्ये अडून ठेवलं आहे असं. आणि आली मूर्छना वेळी, आणि ती त्या बाळाच्या वियोग होईल या कल्पनेनेच ती मूर्छित पडलेली आहे, बेशुद्ध झालेली आहे. निर्जीव होऊन क्षण एक, म्हणजे देहभान हरवून ती अशी तशी निश्चित पडलेली आहे. करती झाली महाशोक, आणि ती अतिशोक करू लागली आहे. पुत्र माझा तू रक्षक, अरे तू माझं राखण करतायस, माझं रक्षण तू करणार आहेस. केली आशा बहुमनी, आणि मनामध्ये माझी आशा होती की आमच्या म्हातारपणाची काठी होणार आहे तू. आमते रक्षसी म्हणून आमचं रक्षण करेल, आमचं पालन करेल, आमचं पोषण करेल. होती आशा फार मनी, अशी आशा माझ्या मनात खूप होती. न बोलसी आमच्या गुणी, मुके म्हणवसी आपणासी. आणि तू आमच्यासारख्या बोलत नव्हतास, आणि आम्हाला वाटलं तू मुका आहेस. नायको कधी तुझ्या बोला, अरे तुझं कधी शब्द ऐकला नाही. आता एकता संतोष झाला, आणि इतकं सारे वेद, चारी वेदांचे रुच्या ज्या म्हणतं छंदाने तू गायल्यास, आणि आम्हाला अतिशय संतोष झाला. ईश्वर पूजने ईश्वर फळला, म्हणूनही विश्वास केला, आणि अगदी विश्वासाने शंकराची पूजा केली, ती आज फळाला आली. ऐसे नाना परी देखा, अशा नाना पद्धतीने ती देखा. पुत्रासी म्हणे बाळ, म्हणत असे बाळिका, आणि ती त्या आपल्या मुलाला म्हणजे नृसिंह सरस्वती महाराजांना ते सगळं सांगत आहे. आलिंगुनिया कुमारका, आणि त्याला मिठी घेते, मारते, जवळ घेते, कृपा भाकी त्यावेळी, आणि त्याला जवळ घेते मुलगा म्हणून, आणि कृपा पण मागते, ती भागते. म्हणजे कृपा भाकी त्यावेळी म्हणजे कृपा करावी असं पण म्हणते. कारण त्याचं हात त्याने म्हणजे स्पर्श करता सोनं झालं, स्तनाला स्पर्श केला दूध यायला लागलं, नंतर चारी वेद बोलता झाला, जन्मताचीच ओंकार बोलू लागला. त्यामुळे हा कारणिक पुरुष म्हणजे अवतारी पुरुष आहे, म्हणून करुणासुद्धा ती भागते, कृपा भागते. आणि दुसरी गोष्ट, मुलगा म्हणून त्याला जवळही घेते. ऐकून मातेचे वचन, आईचे वचन ऐकून बाळक सांगे ब्रह्मज्ञान. त्यावेळेला ते ब्रह्मज्ञान सांगतात. नको दुखू अंतकरण, आम्हा करणे तेच असे. अगं म्हणे तू आता स्वतःचं मनाला काही लावून घेऊ नकोस, मला जे करायचं आहे तेच मी करणार आहे असं ते म्हणाले. तू ते आणिक पुत्रचारी, होतील माते निर्धारी,
तुझी सेवा परोपरी करतील मनोभावेसी. अगं तू काय म्हणतेस की आता म्हातारपणाची काठी वगैरे हे ते, तुला अजून 4 पुत्र होतील. हां, आणि हे लक्षात ठेव, मनामध्ये पक्क लक्षात ठेव की हे होणार आहे. तुझी सेवा परोपरी, तुझी सेवा करतील. हां, मनोभावेसी, मनापासून तुमची सेवा करतील. तुवा आराधिला शंकर, अगं तू शंकराची आराधना केली आहेस. जन्मांतरी पूर्वपार, अगं तू अगदी पूर्वपार मागच्या जन्मात सुद्धा तुम्ही शंकराची उपासना केलीत, शंकराची आराधना केलीस. असं म्हणून नृसिंह सरस्वती महाराजांनी म्हणजे त्यांच्या मुलानं त्या आईच्या डोक्यावर हात ठेवला. हां, जन्मांतरी पूर्वपार म्हणून ठेवला मस्तकी कर, डोक्यावर हात ठेवला. हां, मग झालीस जाती स्मृती, आणि नंतर मग तिला पूर्वजन्माचं स्मरण झालं. मागच्या जन्मातलं स्मरण झालं हात ठेवल्यावर, आणि पूर्वजन्मीचा वृत्तांत सविस्तर स्मरण करीत, आणि तिला ते सगळं आठवायला लागलं मागच्या जन्मातलं. परम झाली विस्मित, हां, आणि आश्चर्यचकित झाली. हां, श्रीपाद वल्लभ जाणूनी, अरे साक्षात श्रीपाद वल्लभच माझ्या पोटी नृसिंह सरस्वती महाराज म्हणून जन्माला आले, किंवा शालिग्राम म्हणून ज्या माझा मुलगा ते प्रत्यक्ष श्रीपाद वल्लभ आले, जन्माला आले, हे तिला स्मरण झालं, ते सगळं आठवलं. देखुनी माता तये वेळा, आणि त्या वेळेला त्या आईनं ते सगळं तिला आठवल्यावर नमन केले चरण कमळा, तिने वाकली आई आणि आपल्याच मुलाच्या चरणावर डोकं ठेवलं. आणि काय श्रीपाद उठून अवलीळा, आणि तेच या जन्मात जरी या देहात जरी शालिग्राम नावाने जरी जन्म घेतला तरी मूळचे श्रीपाद वल्लभ त्यांनी तिला उठवलं. तिच्या अशा दोन्ही करान हातांना खांद्यांना पकडून तिला उठवलं. हां, संतोषे गौप्य सांगती गौप्य अवधारा, तिला म्हणालं आता हे तुला कळलंय ना मी कोण आहे, ह्यात कोणाला सांगू नको. असं ते म्हणाले. एक माते ज्ञानवंती, ते म्हणाले आई हे लक्षात ठेव, आता तुला सगळं कळलंय, तुला पूर्ववृत्तांत कळलेलं आहे, मागच्या जन्मातलं कळलंय, ते ज्ञान झालेलं आहे. हा बोल करी हो गुप्ती, अगं हा कोणाला सांगू नकोस. हां, संन्याशी आम्ही यती अलिप्त असो संसारी, अगं आम्ही मूळचे संन्याशी आहोत, कारण तो अवधूत अवतार आहे दत्त महाराजांचा. आणि म्हणे हे कोणाला सांगू नको, आम्ही संन्याशी आहोत, अलिप्त असो संसारी, आणि आम्ही या संसारापासून अलिप्त आहोत, असं ते म्हणाले. ज्याची करणे आम्ही आता, आणि याचसाठी आम्ही आता तीर्थे हिंदू समस्त तीर्थयात्रा, आणि म्हणून समस्त सगळ्या तीर्थयात्रा आम्ही करू. कारण असे पुढे तत्वता, आणि अजूनही पुढे कारण आहे त्यासाठी. म्हणून निरोप मागती, आणि म्हणून मी तुझ्याकडे निरोप मागतो आई की आता मला जाऊ दे. येणेपरी जननीसी, या पद्धतीने आईला गुरु सांगती विनयासी, अगदी विनयाने सांगितलं. हां, माता बोलतच पुत्रासी, श्रोते सावध प्रियसा. हो श्रोत्यांनो, म्हणजे ऑडियन्स ज्याला म्हणतो, श्रोत्यांनो तुम्ही सावधपणे म्हणजे अगदी लक्षपूर्वक ऐका. हां, काय बोलतात ते. कुणाला? माता बोलत पुत्रासी, श्रोते सावध प्रियसा. पुत्रासी विनवे तय वेळा, ती विनवते. आम्हा लाडूनी जाशील, अरे आम्हाला त्रास देऊन जाशील, वेदना एक देऊन जाशील आयुष्यभराची, तू निघून जाशील तर. आणि डोळ्यानं देखो बाळ, अरे तू कधीच दिसणार नाही रे माझ्या डोळ्यांना. हां, केवी वाचू पुत्रराया, सांग बरं तुझ्या विना मी कसं जगेल, असं आई ती म्हणते. धाकुटीपणी तुम्ही तापस, अरे एवढ्या लहान वयामध्ये हे तापस्य, हे इतकं वैराग्य. धर्मी कोण असे हर्ष, धर्मशास्त्र ख्याती सरस, आश्रमचारी आचरावे. अरे म्हणे इतक्या लहान वयातच तू एवढा तपस्या आणि वैराग्य धारण केला कसा काय.
अरे धर्मशास्त्रानुसार चारही धर्म आचरण करायचं आहे. ब्रह्मचार्य आश्रम आहे, गृहस्थ आश्रम आहे, वानप्रस्थाश्रम आहे. ह्या सगळ्या आश्रमांचं आचरण आपल्याकडून घडलं पाहिजे. आणि कसं काय म्हणे हे, तर चारही आश्रम आचरावे असं जर धर्मशास्त्र सांगतं. ब्रह्मचर्य वर्षे 12. अरे 12 वर्षापर्यंत ब्रह्मचर्य आश्रम आहे. गृहस्थाश्रम तदनंतरा आणि नंतर गृहस्थाश्रम आहे. हां, घडती पुण्य अपरंपारा. कारण या गृहस्थाश्रमामध्येच आपल्याला पुण्य करता येतात जास्तीत जास्त. गृहस्थाश्रमी सुख असे आणि सुख आहे सर्व असं ते म्हणतात. मुख्य आश्रम असे गृहस्थ. गृहस्थ आश्रम हा मुख्य आहे. आचरता होय अतिसमर्थ. आणि अगदी समर्थ याच्यामध्येच आपली प्रगती आपण करू शकतो. या गृहस्थाश्रमामध्येच आपला पुढचा वंश चालवण्यासाठी आपल्या कुळाचा उद्धार करतील. कारण परत त्या वंश वाढेल आपला. हा एक भाग आहे. परत कसं आहे की पुनाम नरकात त्रायते ती पुत्र. जर मुलगा झाला तर आपला नरकामधून रक्षण होईल. पू नावाचा नरक आहे आणि त्या नरकामधून त्रारण करणारा तो पुत्र, अशी त्याची व्याख्या आहे. पू नाम नरकात त्रायते इति पुत्र असं आहे. आणि त्याच्यामुळे पुत्र होतील. आपलं नरक यातना बाजूला जातील, सरतील. आपल्याला स्वर्गप्राप्ती होईल. म्हणजे गृहस्थाश्रमामध्ये हे आपल्याला सगळं मिळेल. म्हणजे ऐहिक भोग सुद्धा प्राप्त होतील आणि पारलौकिक भोग सुद्धा प्राप्त आपल्याला करता येतील असं ती म्हणते. आणि त्याच्यासाठी गृहस्थाश्रम हा विशेष आहे, मुख्य आहे असं म्हणते. संन्यास घ्यावा मुख्यार्थ धर्मशास्त्र येणेपरी. आणि नंतर तुम्ही धर्मशास्त्रानुसार तुम्ही मग संन्यास धर्म स्वीकारा. ब्रह्मचर्य मार्ग एका पठण करावे वेदाधिका. तर ब्रह्मचर्य मार्ग एका पठण करावे वेदाधिका. विवाह होता गृहस्थेनिका पुत्राधिका लाभधावे. आणि ब्रह्मचार्य आश्रमामध्ये तुम्ही काय करा की ब्रह्मचार्याच्या आश्रमामध्ये राहून तुम्ही वेद पठण, वेद चिंतन, वेद मनन हे तुम्ही करा. आणि विवाह होता गृहस्थाश्रम स्वीकारून पुत्रांसोबत आनंदाने जगा असं ते म्हणते. येथे आपली 2 ओळ्या जास्त झाल्या 102 आणि ते भान राहिलं नाही मला. तर आपण उद्या 100 ओव्या झालेल्या आहेत. 100 ओव्यांच्या पुढचं जे निरूपण आहे ते आपण उद्या पाहणार आहोत. आणि अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.